हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता हा जो विक्रांत आहे नाटका, तो आबांना म्हणत असतो की आबा, आता हे जे काही झालंय ते आपण विसरून जाऊयात आणि आपण पुन्हा एकत्र राहूयात. तुम्ही येऊ शकता आता घरामध्ये राहायला. तर आता इथे विक्रांतचं हे बोलणं ऐकून इंद्रा आबा आणि मालती त्या त्या इंद्राकडे पाहत असतात आणि राणी देखील पाहत असते. आणि त्यावेळी राणी जी आहे ती समोर येते आणि म्हणते की तुम्ही येऊ शकता म्हणजे हे पहा, जे आमचं हक्काचं आहे ते आम्ही आमच्या मनाने करू आणि आम्हाला जसं वाटते तसं आम्ही करू. तुम्ही सांगायची आम्हाला गरज नाही आहे, आम्ही कुठे येऊन राहायचं आणि कुठे येऊन नाही. कारण हे फक्त आबांच्या हक्काचं, इंद्रा सरांच्या हक्काचं होतं आणि ते तुम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेतलं आणि आता तुम्हीच त्यांना विचारता की तुम्ही येऊ शकता. तर आता राणीचा संताप होत असतो विक्रांतच्या अशा बोलण्याने. तर आता राणी म्हणत असते की तुम्ही जे काही आमच्याबरोबर वागलात ना, ते आम्ही विसरू शकत नाही. कारण कुठलाच माणूस असं कोणत्या व्यक्तीशी वागू शकत नाही. तर आता इथे राणी जी आहे ती विक्रांतला आठवण करून देत असते की तो त्यांच्याशी कसा वागलाय. तर त्यावेळी विक्रांत म्हणत असतो की या सगळ्यामुळे काय फरक पडणार आहे मला सांगा ना. आधी सगळं काही आबांच्या नावावर होतं, तरीही आपण सगळे एकत्र राहतच होतो ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? जर घर माझ्या नावावर आहे तर काय प्रॉब्लेम आहे? आणि तसंही मी एम डी म्हणून पुन्हा इंद्राला एम डी बनवून देईल, मग काय हरकत आहे? तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की आम्हाला कुणाचे उपकार नको आहेत. आम्ही जे हक्काचं होतं ते मिळूनच गप्प बसणार. तर आता इकडे विक्रांत जो आहे तो म्हणत असतो की हे बघ, तुला माझं ऐकायचं आहे की नाही ते सांग. मी सांगतोय ना आपण एकत्र राहूयात, मग काय अडचण आहे तुला? तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की मी काहीच विसरू शकत नाही. बाकीचे सगळे जरी विसरले ना की तुम्ही काय केले आमच्याबरोबर, तरी हे चालेल, पण मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही इंदिरा सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहेस. खरं तर तुम्ही त्यांना मारलंच होतं. तर त्यानंतर आता राणी बोलते की अशा माणसाला मी कधीच माफ करणार नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मी मिळवूनच देईल. तर आता इथे विक्रांतला त्या गोष्टीचा राग येतो. त्याला वाटतं की तो स्वतः बोलतो की ह्यांना ह्या घरात यायला आणि ही सारखं सारखं तेच काढते. तर त्याच वेळी इथे ह्या विक्रांतचा संताप होतो. राणी जे काही बोलत असते, राणी म्हणत असते की तुम्ही कशा प्रकारे मला धमकी दिली होती आणि तुम्हाला काय वाटतं की मला कळत नाही की हे सगळं कोणी केलंय? खरं तर आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की सरांना मारण्याचा प्लॅन फक्त तुमचाच होता. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं का करेन? उलट मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. असं ऐकल्यानंतर आता सगळ्यांच्याच चेहरे अतिशय हे होतात. कोणालाही विश्वास बसत नाही की हा किती छान ॲक्टिंग करतोय. तर त्यानंतर आता इथे रत्नाई देखील पाहत असते आणि इथे विक्रांत बोलतो की ठीक आहे, जर तुला माझं ऐकायचंच नसेल तर ठीक आहे, नका येऊ ना. तर आता इथे राणीला वाटत असतं की विक्रांतने जे काही हिसकावून मिळवलं आहे ते सगळं काही आबांच्या नावावर परत करावं. तर आता इथे विक्रांत म्हणतो की नाही, मी असं होऊच देणार नाही. जर तेव्हा आम्ही आमच्या नावावर काही नसताना राहत होतो, तर आत्ता काय प्रॉब्लेम? आता काहीच प्रॉब्लेम यायला नको आहे ना. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ विक्रांत, जर तू त्यावेळी मला सांगितलं असतंस की हे सगळं माझ्या नावावर करून द्या, तर मी तुझ्या एका बोलण्यावर सगळं काही तुझ्या नावावर केलं असतं. पण तू ते केलंस का? तू फक्त आम्हाला दुखावलं आहेस, बाकी काहीच नाही. आणि राणी सगळं काही विक्रांतचं काढत असते. ते सगळं ऐकून विक्रांतला प्रचंड राग येतो आणि त्यावेळी तो बोलतो की चल, आता ना, आता मी काहीही करत नसतो. आता हे घर माझं आहे आणि ते घर माझ्याच नावावर राहील. मी ते घर कुणाच्याही नावे करणार नाही. तर आता राणी बोलते की असंच आमच्या नावावर तुम्ही करणार नाही, पण मी ते घर मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण ते आबांचं हक्काचं होतं आणि ते मी मिळवणारच. तर आता इथे रत्नाई बोलत असते की विक्रांत प्लीज असं काहीही करू नको. आबांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. तर आता इथे विक्रांत तिचं काहीही ऐकत नाही. विक्रांत म्हणतो की नाही, मी असं करू शकत नाही. तर आता इथे राणी बोलते की तुम्ही जरी करू शकत नसला तर एक दिवस मी वकील बनेन आणि सगळ्यात पहिली केस माझी हीच असेल आणि त्यावेळी तुम्हाला समजेल की ही राणी काय करू शकते.
तर आता विक्रांत तिच्याकडे पाहतच असतो. राणी म्हणते की तुम्हाला तर माहीतच आहे मी जे बोलते ते मी करून दाखवते. आणि आज ही जी माझी सवय नाही, स्वभाव आहे, समजलं? आणि तुम्हाला माहीतच आहे मी नेहमीच करूनच दाखवते, हे लक्षात ठेवायचं. तर आता इथे राणीच्या या बोलण्याने विक्रांतला खूप राग येतो. त्याला वाटतं की मागच्या वेळी सुद्धा ही असंच बोलली होती आणि खरंचच तिने ते करून दाखवलं, इंद्राचा जीव वाचवला. इकडे आता सगळेजण ज्याच्या त्याच्या घरात गेलेले आहेत. मालती इथे बसलेले असते. तेवढ्यातच तिथे राणी येते आणि राणी आल्यानंतर मालती लगेचच तिला आवाज देते आणि बोलते की हे बघ राणी, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तर राणी थांबते आणि बोलते की बोला ना मॅडम, काय झालं? तर त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती राणीला म्हणत असते की हे बघ, तू जे काही इंद्रासाठी केले ते खूप आहे आणि मला वाटतं की तू जे केलेस ते कुणीही करू शकत नव्हतं, पण तू माझ्या इंद्रासाठी केलंस. खरंच मी तुझे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. जर माझ्या इंद्राला काही झालं असतं तर माझा जीव गेला असता. त्याचा जीव माझा जीव आहे आणि तू त्याला वाचवलंस. खरंच मी हे माझ्यावर केलेले उपकार मी कसे फेडू? तर आता राणी बोलते की हे पहा मॅडम, प्लीज असं बोलू नका. सर, माझी जबाबदारी आहे, माझंही कर्तव्य आहे आणि म्हणून मी ते सगळं केलं आणि तसंही त्यांना काही झालं असतं तर मीही जगू शकले नसते. तर आता मालती जी आहे ती हात जोडून राणीला म्हणत असते की धन्यवाद. खरंच मला तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. पण तू इंद्रासाठी खूप काही केलं आहेस. तर त्यानंतर राणी मालतीला म्हणू लागते. मालतीचं असं बोललेलं पाहून राणीला खूप बरं वाटतं. कारण आज पहिला दिवस असेल जो की मालतीने तिचं कौतुक केलं आणि तिला ते खरंच खूप छान वाटतं. राणी बोलते की मालती मॅडम, तुम्ही एवढ्या मायेने बोलात तेच माझ्यासाठी खूप आहे, असं म्हणत ती आता जायला लागते. आणि त्यानंतर इथे मालती बोलते की हे बघ, मी तुझं कौतुक केलं, मी तुझे आभार मानलेत, पण असं नाही आहे की मी तुला माफ केले किंवा मी तुला सून म्हणून ॲक्सेप्ट केले, असं काहीच नाही आहे. या भ्रमात तू राहूच नको. तर त्यानंतर राणीला कळते की मालती मॅडम अजूनही तिला सून मानतच नाही आहेत. तर त्यावेळी तिला खूप वाईट वाटतं. तर त्यानंतर इथे मालती म्हणते की हे बघ, काहीही झालं असेल, आता तू इंद्राचा जीवही वाचवला असेल, पण इथून पुढे तू इंद्राच्या जवळही जायचं नाही आणि मला ते चालणार नाही आणि मला ते आवडणार देखील नाही. तर हे ऐकल्यानंतर राणी चकित होते. राणीला वाटतं की आता जर मालती मॅडमने तिला सरांच्या जवळही जायला मना केलं आहे तर आता काहीच होऊ शकणार नाही. राणी खूप उदास होते. तर त्यानंतर मालती बोलते की आणि हे माझ्या घराबद्दल काय डिसिजन घ्यायचे ते मी ठरवणार, तू नाहीस, समजलं? आता तू जे बाहेर हुशारीसारखं बोलत होतीस ते असं डायलॉगबाजीने बोलायचं नाही, कारण ते करणं खूप अवघड असतं आणि ते तुला कधीच जमणार नाही. इथे मालतीने राणीला कमी लेखलं आहे. तर आता राणी पुढे बोलणार तर मालती तिला एका शब्दाने देखील बोलू देत नाही. मालती म्हणते की बोलणं खूप सोपं असतं, पण तुला अजून नीट वकीलसुद्धा बनता नाही आलं. आणि ती पुढची गोष्ट राहिली, तू कधी वकील बनणार आणि कधी केस लढणार आणि कधी केस जिंकणार आणि तोपर्यंत आपण काय करायचं? आणि मला सांग, तू वकील कशी बनणार आहेस? ना आपल्याकडे घर आहे राहायला, ना धड आपल्याकडे त्या अभ्यासासाठी पैसे आहेत. त्याच्यासाठी खूप खर्च लागतो आणि माझा इंद्रा काम करेल आणि तू तुझं शिक्षण पूर्ण करेल, असं मी कधीच होऊ देणार नाही. तू आरामात फिरशील आणि माझा इंद्रा कष्ट करेल, हे मला चालणार नाही. घरातली कामं मी करणार नाही, ते सगळं तुलाच बघावं लागेल. तर आता मालतीने राणीसमोर इथे खूप काही सांगितलं आहे. तर त्यानंतर मालती म्हणते की आता तू काही बोलू नकोस, फक्त मला एकच गोष्ट सांग, माझ्या इंद्राच्या जवळही जायचं नाही. तर आता इथे राणी मान हलवते आणि ही बोलते, मालती बोलते की हे बघ, फक्त मान हलवू नको, मला तोंडाने कळ. तर आता राणी बोलते की ठीक आहे, चालेल, असं म्हणत राणी तिथून निघून जाते. इकडे महाडिकांच्या बंगल्यामध्ये विक्रांत जो आहे तो आईच्या मागे मागे चाललेला असतो आणि आईला थांबवत असतो. आईला विक्रांतचा प्रचंड राग आलेला असतो. विक्रांत म्हणतो की आई, हे बघ, हे जे काही झालं आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती, मला काहीच कल्पना नव्हती ग. त्या माणसाने आपल्याला फसवलं आहे आणि हे बघ, तुला जसं वाईट वाटतंय तसं मलाही वाईट वाटतंय. तू मला एकदा माफ कर नाही. तर त्यावेळी आता इथे हा विक्रांत म्हणत असतो की मला एकदा समजून घे. तेवढ्या तिथे अजित येतो आणि अजित विक्रांतवरतीच भडकू लागतो. विक्रांतला म्हणतो की हे बघ, सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. तूच त्यांना घेऊन आला होतास आणि मला आशेची किरण दाखवली. मला बाबा नसतानाच मला बाबाचं
जे काही प्रेम, माया सगळं काही मला अनुभवायला मिळत होतं. पण तुझ्यामुळे झालं हे सगळं काही. मला हे सगळं नाटक पाहावं लागलं. आज तुझ्यामुळे मला बाबांची सवय झाली आहे. तर आता इथे रत्नाई बोलते की माझ्या मुलाला आधी सवय लागली होती बिना बापाची वाढायची. पण आता त्याला किती त्रास होईल. ती अजितचा विचार करते. अजित खरंच खूप हट्टी आहे असं आता दिसून आलं आहे. कारण त्याला खरंच बाबा हवे आहेत. तेही हक्काचे. तो म्हणत असतो, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं. तर त्यावेळी इथे विक्रांत बोलतो की हे पहा, तुम्हा सगळ्यांना कसा त्रास होतोय तसा त्रास मलाही होतोय. मलाही बाबा हवे होते. म्हणूनच मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटलं कदाचित हेच आपले बाबा आहेत. पण मला काय माहिती होतं की तो माणूस असा निघेल. त्याला आपलं घर, त्याला आपली फॅक्टरी सगळं काही हवं होतं आणि म्हणूनच त्याने ही ॲक्टिंग केली. मला माफ कर आई, मी ओळखण्यात चुकलो. तर आता विक्रांत तिची माफी मागत असतो. पण त्याच नंतर आता इथे ह्या अजित आणि विक्रांतमध्ये जरा वाद सुरू होतात. तर आता इथे अजित जो आहे तो विक्रांतवरती मोठ्या आवाजाने बोलत असतो. तुझ्याचमुळे झालंय सगळं काही. याला कारणीभूत तूच आहे. तर आता विक्रांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. विक्रांत म्हणत असतो की हे बघ अजित, आता आपल्या हातात काहीच नाही आहे. आणि हे बघ, आता ही आशा सोडून दे की आपले बाबा या जगात नाही आहेत. तर आता असं ऐकल्यानंतर इथे रत्नाई जी आहे ती बोलते की हे पहा पोरांनो, आता जे झालंय ते झालंय. पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करा. आता उर्मिला प्रेग्नेंट आहे आणि आपल्यामुळे तिला त्रास झाला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे प्लीज आता हा विषय बंद करा आणि उर्मिलाकडे फोकस करा. तर त्यानंतर रत्नाई जी आहे ती उर्मिलाकडे जाते आणि उर्मिलाला बोलू लागते की हे बघ पुरी, आता तू काळजी घ्यायचीस. कारण आता तुझ्या पोटात बाळ आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर झाला नाही पाहिजे. तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस. हे सगळं विसरून जा. तर आता उर्मिला बोलते की ठीक आहे. विक्रांतने सगळं काही लपवण्यासाठी इथे उर्मिला प्रेग्नेंट असल्याचं सगळ्यांसमोर सांगितलं आहे आणि म्हणूनच आता उर्मिलाला देखील ते नाटक कंटिन्यू करावं लागणार आहे. तर आता इथे उर्मिलाला लगेचच रत्नाईला खरं काय आहे ते सांगून टाकता येत नाही. तर त्यानंतर रत्नाई बोलते की तू वरती जा, आराम कर, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. तर आता इथे उर्मिला बोलते की ठीक आहे. विक्रांत देखील वरती निघून जातो आणि त्यानंतर तो गेल्यानंतर इथे उर्मिला लगेचच त्याच्या पाठीमागे वरती निघून येते. इकडे विक्रांतला ते सगळं आठवत असतं जे राणीने बोललं होतं. राणी कशाप्रकारे हे घर आणि फॅक्टरी मिळवून दाखवेल हे तिने विक्रांतला चॅलेंज दिलं आहे. आणि विक्रांतला आता त्या गोष्टीचं टेन्शन येत असतं. कारण खरंच ही राणी जी आहे ती जे बोलते ते करूनच दाखवते. त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे ही उर्मिला रूममध्ये येते. आल्यानंतर ती त्याला जाब विचारू लागते की विक्रांत, तू हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? तुला माहिती होतं सगळं काही. हे बघ, तू खोटं बोलतोस की तुला दादासाहेबांबद्दल काही माहिती नव्हतं. पण हे सगळं फक्त तूच घडून आणलंय हे मला सगळं माहीत आहे. पण मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे खरं काय आहे आणि खोटं काय आहे. पण आता विक्रांत मात्र काहीही बोलत नसतो. त्याला उर्मिलाला काहीही सांगायचं नसतं. तर त्याच नंतर आता इथे उर्मिला बोलते की हे बघ विक्रांत, तू जर मला काही सांगितलं नाही तर मी आत्ता जाऊन रत्नाईला आणि अजित भाऊजीला जाऊन सांगेल की मी प्रेग्नंट नाही आणि हे विक्रांतने खोटं सांगितलं आहे, तेही त्याची चूक सुधारण्यासाठी. तर त्यानंतर आता इथे विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला, हे जे काही केले ना मी ते सगळं फक्त आपल्या फायद्यासाठी केले. तू असा विचार का नाही करत? तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की हे बघ, तू काहीही असेल मी आत्ता जाऊन सांगते, तुला नाही सांगायचे का? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, मी सगळं काही सांगतो, तू इथे बस आधी, असं म्हणत तिला तिथे जागेवरती बसवतो. आणि त्यावेळी उर्मिला बोलते की विक्रांत, तू जे काही माझ्याबरोबर वागलास ना ते अतिशय चुकीचं होतं. मी फक्त तुला बोलले होते की हे घर माझ्या नावावर कर. पण त्यावेळी तू काय केलं होतं माझ्यासोबत आणि आज तू मला खोटं पाडलंस. मी प्रेग्नेंट आहे म्हणून या सगळ्यातून वाचलायस तू. तुझं खोटं वाचवण्यासाठी तू मला का अडकवलंयस? उर्मिला विक्रांतला बोलते. पण इथे विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला, माझा एक प्लॅन आहे आणि मी तो तुला सांगतोय. त्यामुळे हे बघ, तू ऐकून घे. माझ्या डोक्यात हा प्लॅन आहे की हे घर मी माझ्या नावावर जरी केलं असेल तर मला हे घर विकायचे आणि आपण इथून कायमचं फॉरेनला जाऊ. तिथे गेल्यानंतर एखादा बिझनेस करू आणि तिकडेच सेटल होऊ आणि इकडे ह्या लोकांची भीक मागण्याची वेळ येईल आणि तेच आपल्याला पाहायचं आहे ना. तर तू माझं ऐकत का नाही आहेस?
तर आता इथे उर्मिला म्हणत असते की हे बघ, मी आता तुझ्या बोलण्यात अडकणार नाही, कारण मला माहीत आहे की तू कसा आहेस. तर आता इथे उर्मिला म्हणत असते की हे बघ, तू जर काही केलं नाहीस, उर्मिलाला तिच्या नावावर घर हवं असतं. तर त्यावेळी ती बोलते की हे बघ, तू जर काही केलं नाहीस तर माझ्या मनात जर आलं ना, मी आत्ता त्यांना सांगून टाकेल की तू काय वागला आहेस. तर त्यावेळी आता विक्रांतला त्याच्यावर प्रचंड राग येत असतो आणि त्यानंतर स्वतःवरच राग काढत तो दात खात असतो. इकडे राणी जी आहे ती भांडी घासण्यासाठी बसलेली असते. भांडी घासता घासता तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात. मालती मॅडमने जे काही बोलले ते सगळे विचार तिच्या डोक्यात असतात की त्यांची शिकण्याची परिस्थिती नाही आणि तिने इंद्रापासून लांब राहायचं. ती कधीही त्याची बायको होऊ शकत नाही आणि मी तिला कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आणि तू कधीही वकील होऊ शकणार नाही आणि मग का स्वप्न पाहतेस. त्यामुळे हे सगळं बंद कर आणि घरातल्या कामाला लाग. तुझ्याच्याने काहीही होणार नाही असं मला ती तिला बोललेली आहे. हे सगळं तिला आठवत असतं आणि तेवढ्यातच तिथे आता इंद्रा येतो. इंद्रा बोलतो की राणी चल माझ्याबरोबर चल, तुला एक सरप्राईज आहे. असं म्हणत इंद्रा लगेचच राणीचे डोळे दाबतो. राणी बोलते की सर नक्की काय आहे ते सांगा तरी. तर आता इंद्रा बोलतो की चल आधी तू माझ्याबरोबर चल. तर आता राणीला तो समोर नेतो आणि पुढे नेऊन लगेचच बोलतो की आता डोळे उघड. तर राणीचा लॉयरसारखा फोटो त्याने बनवून आणलेला असतो त्याच ड्रेसमध्ये, जसं की राणी स्वतः वकील झाली आहे. राणी ते फोटो पाहून चकित होते. राणी बोलते की सर हे सगळं करायची काय गरज होती. हे पहा तसंही आता मला वकील बनायचं नाही आणि माझा अभ्यासही होणार नाही. त्यामुळे मी आता हा विषय इथे संपवणार आहे. मला भांडी घासायची आहेत, मला घरात खूप काम आहेत, त्यामुळे सर प्लीज मला तुम्ही जाऊ द्यात. तर ते इंद्रा बोलतं की राणी हे बघ तुला आवडलं नाही का. तर आता राणी बोलते की सर नाही, हे सगळं मला झेपणार नाही. घरात कामं करायची, अभ्यास करायचा आहे, सगळं काही सांभाळायचं आहे, एवढं सगळं नाही होणार माझ्याच्याने. त्यामुळे मी ठरवलं की नाही, आता मला वकील व्हायचंच नाही. तर आता इंद्रा बोलतो की राणीचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, कारण तिच्या डोळ्यातून थेंब देखील येत असतात. इंद्रा बोलतो की हे बघ तू हुकुमाची राणी आहे, तुला जमणार नाही असं काहीच नाही, कारण तू काहीही करू शकतेस. समजलं तुला, आणि तुला वकील व्हायचंच आहे. तर आता इथे राणी म्हणत असते की नाही सर, मी सांगितलं ना एकदा, मला भांडी घासायचीत, मला जाऊ द्यात. असं म्हणत राणी इंद्राचा हात सोडून तिथे भांडी घासायला पुन्हा जाऊन बसते. तर आता इकडे इंद्रा हाच विचार करत असतो की राणीला काय झालंय, ती अपसेट का आहे, काही प्रॉब्लेम आहे का. हा विचार करत असतानाच इकडे राणी देखील तोच विचार करत असते की मालती मॅडम तिला खूप काही बोलल्या. तर पुढील भागात इकडे उर्मिला म्हणत असते की हे बघ विक्रांत, आता मी हे जे नाटक आहे ते जास्त वेळ टिकू शकत नाही. मी आत्ता जाऊन रत्नाईला सांगणार आहे की मी प्रेग्नंट नाही आहे. तर आता पुढे लगेचच रत्नाई आलेली असते. कदाचित तिने ऐकलंही असेल. तर पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. कदाचित असं वाटते की उर्मिलाचं सत्य समोर येईल आणि त्यानंतर इकडे इंद्राने राणीला पटवलं आहे की आता आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर आता राणी बोलते की ठीक आहे चल, तुम्ही सोबत असाल तर मी कशालाही सामोरे जायला तयार आहे. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. राणी आणि इंद्राने ठरवलं आहे की काहीही करून घर आणि प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.